ओम भगवान आद्य श्री शंकराचार्य कृत चरपट पंजरिका स्तोत्रम अर्थात भज गोविंदम. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सर्वात्मका. त्वयि मयि चान्यत्रैको विष्णुः व्यर्थकुप्यसि मय्य सहिष्णुः सर्वस्मिन्नपि पश्चात्मानं सर्वोत्रोत्सुजभेदाज्ञानम्. तू, मी तसेच अन्य सर्वांमध्ये एकच एक भगवंत श्री व्यापलेले आहेत. सहनशीलता सोडून तू माझ्यावर उगीचच कोप करत आहेस. सर्वांमध्ये एकच एक असलेले आत्मतत्व जाण. सर्वत्र भेदबुद्धी असणे हा अज्ञानाचा त्याग कर. अध्यात्मामध्ये दोन मार्ग आहेत. एक आहे योग मार्ग आणि दुसरा आहे भक्ती मार्ग. दोन्हीपैकी कोणत्याही मार्गाने उपासना सुरू केली की ज्ञानयोग प्राप्त होतो. उपासनेला आत्मज्ञानाची जोड मिळते आणि योगी किंवा भक्त शेवटच्या मुक्कामी पोहोचतो. योग मार्गामध्ये ब्रह्मांडाची निर्मिती परम आत्मब्रह्म तत्वामधून जो ओम असा महादिव्य परमध्वनी झाला त्या विस्फोटामधून झाली असे मानले जाते. यामुळे विश्वासह विश्वातील प्रत्येक वस्तूमध्ये मूलभूत असलेल्या परम ऊर्जेचा आत्मांश आणि निर्मितीचे माध्यम असलेल्या ओंकाराचा नाद ब्रह्मध्वनी अशा दोन्ही गोष्टी सूक्ष्म रूपात सतत असतात. यामुळे कोणतीही वस्तू घासली की त्यामधून उष्णता निर्माण होते. तसेच कोणतीही गोष्ट आपटली की त्यामधून ध्वनी निर्माण होतो. अशा प्रकारे या चराचर सृष्टीमध्ये ते परम आत्मब्रह्म तत्व त्या परम ओंकार नाद ब्रह्माच्या माध्यमाद्वारे व्यापलेले आहे. यास्तव योगी ओंकार उपासना करतात आणि अंतःकरणातील नाद ब्रह्मावर ध्यान समाधी लावून त्या परमदिव्य दर्शन योगाने साक्षात्कारित होतात. या स्तोत्रात जो विष्णू असा शब्द वापरला आहे त्याचा संबंध भक्ती मार्गाशी आहे. आपल्या द्रष्ट्या महाविज्ञानी आणि महान तपस्वी ऋषींनी धाता, मित्र, अर्यमा, शुक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू असे 12 महासूर्य सांगितले आहेत. यांचे सूर्य आहेत, त्यांचे उपसूर्य आहेत आणि त्यांचे उपसूर्य आहेत. या सर्व सूर्यांच्या ग्रहमाला आहेत आणि त्या ग्रहांना उपग्रह आहेत आणि त्यांचे उपग्रह आहेत. हे असे सर्व मिळून ब्रह्मांड आहे. यावरून इतकेच लक्षात येईल की या ब्रह्मांडाच्या भव्यतेची साधी कल्पना करणेही आपल्याला अशक्य आहे. या 12 महासूर्यांपैकी प्रत्येक महासूर्यामधून अनेक विश्वे निर्माण झालेली आहेत. विवस्वान या महासूर्याच्या मालिकेत आपली पृथ्वी आहे. हे 12 महासूर्य ब्रह्मांडाच्या केंद्राजवळ विखुरलेले आहेत. विष्णू हा महासूर्य या ब्रह्मांडाच्या केंद्राच्या सर्वात जवळ आहे. यामुळे तो महासूर्य प्रथम आहे. जसे योग मार्गात असे मानले जाते की प्रथमेश असलेल्या ओंकारामधून ब्रह्मांडाची निर्मिती झाली, तसेच भक्ती मार्गात असे मानले जाते की विष्णू या प्रथम महासूर्यामधून सर्व ब्रह्मांडाची निर्मिती झाली आहे. यामुळे येथील चराचर सृष्टीमध्ये आत्मब्रह्मतत्व विष्णूच्या रूपाने व्यापलेले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्यांना सांगायचे आहे की या विश्वात विश्वासह विश्वातील प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू विष्णुमय आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी चराचर सृष्टीत विष्णू व्यापलेला आहे. येथे असे काहीही नाही की ज्यात विष्णू नाही. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी येथे फार चपखलपणे सुंदर शब्द वापरलेला आहे की अशा प्रकारे सर्व काही विष्णुमय असल्यामुळे सर्व काही सहविष्णू आहे आणि त्यामुळे मानवा तू सहिष्णू राहून या जगतात जीवन जग. विश्वातील प्रत्येक कृती घटना शांतपणे सहन करणे याला अन्य पर्याय नाही. हे ब्रह्मांड किती विराट आहे हे लक्षात घे. त्यातील एक छोटासा भाग असलेले आपले विश्व नगण्य आहे. या विश्वात असलेली आपली पृथ्वी फारच छोटी आहे. त्यातील एक सजीव असलेला तू नगण्य आहेस. विश्वाचा विचार करता तू काहीच नाहीस, दखल घेण्यासारखा नाहीस. यास्तव कशाला कोप करून आदळआपट करून स्वतःला विनाकारण त्रास करून घेत आहेस. जे होत आहे ते छान होत आहे, कारण ही वैश्विक इच्छा आहे.
शांत रहा. या सहिष्णू शब्दाआधी त्यांनी मय्य असाही शब्द वापरलेला आहे. मय्य याचे भाषांतर माझ्यावर असे केले आहे. यामधून त्यांना उपदेश करायचा आहे की माझ्यावर कोप करणे म्हणजे स्वतःवरच कोप करणे आहे. कारण मी सह अधिक विष्णू आहे आणि तूही सह अधिक विष्णू आहेस. मग आता आपल्यात भेद तो काय राहिला? यास्तव सहिष्णू हो. स्वतःच्या हातून चूक झाली तर ती तू सहन करतोस, स्वतःला बजावतोस की पुन्हा चूक करू नकोस. तसेच माझी चूक माझ्या लक्षात आणून दे आणि माझीही चूक तू सहन कर. जसा तू काही बाबतीत कधीही सुधारत नाहीस तसेच मीही काही बाबतीत सुधारत नाही. त्यामुळे कोणावरही कोप करून घेऊ नकोस. सर्वांमधील एकच एक आणि एकमेव असलेले आत्मतत्व जाण. येथे सर्व काही विष्णुमय आहे. कोठेही जराही कसलाही भेद नाही. भेद मानायचा अज्ञानीपणा सोडून दे. आता दुसरे असे पहा की मुलाने चूक केली तर त्याच्या मातापित्याला त्रास होतो. त्यांना त्याचा कोप येतो कारण ती संलग्न आहेत. याचप्रमाणे हे जाणून घे की जेव्हा तुला माझ्या चुकीमुळे कोप येतो तेव्हाच हे सिद्ध होते की तू आणि मी असे आपण दोघेही विष्णुमय आहोत. एरवी तुला माझ्या चुकीचा त्रास होण्याचे कारण नाही. आपण सर्व संलग्न आहोत. या विश्वात कोणीही काहीही केलेली कृती संपूर्ण विश्वावर सतत परिणाम करते आणि विशेष असे की ती सतत परिणाम करतच राहते. कारण संपूर्ण ब्रह्मांड एकमेकांशी बांधील आहे, संलग्न आहे. यास्तव हा बोध ग्रहण करून भेद मानायचे अज्ञान सोडून दे. इतकेच नव्हे तर माझ्या चुकीचा त्रास तुला जास्त आणि जास्त वेळही होतो. मी चूक केली तरी त्यावेळी मला माहीत नसते की मी चूक करत आहे, म्हणून तर मी ती कृती केलेली असते. तसे मला जर माहीत असते तर ती कृती मी केलीच नसती. जेव्हा तुझ्या लक्षात येते की मी चूक केलेली आहे त्या क्षणी मला ते समजलेले नसते, परंतु तुला त्याच क्षणी ते समजलेले असते. त्यामुळे तुझा त्रास येथेच त्याच क्षणी सुरू होतो, माझ्याही कितीतरी आधी. ज्यावेळी तू मला हे सांगतोस तेव्हा मला त्याचा त्रास होणे सुरू होते. कधी असेही घडते की तू मला माझी चूक कधीच सांगू शकत नाहीस. अशा वेळी माझ्या चुकीचा त्रास फक्त तुला आणि तुलाच होतो. त्यावेळी तर तुझी चिडचिड जास्तच होते. मी इकडे अज्ञानातील सुखात म्हण किंवा कसेही म्हण सुखात असतो. असे जर आहे तर हे महाभागा तू कशाला त्रास करून घेत आहेस आणि माझ्यावर कोप करत आहेस? तुझ्या चुकीचा त्रास मला होतो, त्यामुळे मला कोप होतो हे सत्य आहे. तर मग मी काय करावे? तू सर्वप्रथम आपल्यात भेद आहे हे अज्ञान दूर कर. आपण एकच आहोत हे ज्ञान ग्रहण कर, म्हणजे तुला कोप होणार नाही. तसेच याचा उपयोग तुझ्यात सहनशक्ती निर्माण होण्यात होईल. त्रासाबद्दल जाणून घे की येथे जे काही होते ते सर्व विष्णूमुळे होते. विष्णू सर्वव्यापी आहे. यामुळे विश्वातील प्रत्येक घडामोडीत त्या विष्णूचा म्हणजेच पर्यायाने तुझा, माझा, सर्वांचा सहभाग असतो. त्यामुळे चुकांमध्ये सुद्धा सर्वांचाच सहभाग असतो. यातील काही चुका अशा आहेत की त्या तुला कोणालाही सांगता येत नाहीत. उदाहरणार्थ, पावसाने भिजवले, वाऱ्याने झोडपले, उन्हाने करपवले, पुराने वाहून नेले, भूकंपाने हादरवले. या आणि अशा चुका तू कोणाला सांगणार आणि त्यासाठी तू कोणावर कोप करणार? त्यातून तुला या चुकांमुळे कोप झाला तरी तुझ्याकडे लक्ष कोण देतो आणि तुला कोण विचारतो? या अशा चुकांपासून जमेल तितके स्वतःचे रक्षण करणे आणि त्या सहन करणे इतकेच तुझ्या हाती आहे. ज्या चुका तुझ्यामुळे होतात त्या तू सहन कर आणि पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घे. काहीतरी कारण काढून वड्याचे तेल वांग्यावर काढू नकोस. त्यासाठी इतर कोणाला जबाबदार धरू नकोस आणि दैवाला तर मुळीच दोष देऊ नकोस. तुझ्या प्रत्येक चुकीला तू आणि फक्त तूच सर्वस्वी जबाबदार असतोस. जे होते ते पूर्वसंचिताने होते, यात तुझ्याच प्रारब्धाचा भाग असतो. इतरांकडून झालेल्या चुका तू प्रथम सहन कर, सहिष्णू हो, म्हणजे तुला त्याचा कोप येणार नाही. आता अशा निरोगी वातावरणात ती चूक करणाऱ्याच्या ती चूक लक्षात आणून दे आणि येथेच ती गोष्ट विसरून जा. कोणाला काही जास्त सांगण्यासारखे वातावरण नाही.
एकदा सांगून सुधारणारा सुधारतो, त्याला दुसऱ्यांदा सांगावे लागत नाही. ज्याला दुसऱ्यांदा सांगायची वेळ येते तो सुधारू इच्छित नाही. त्यामुळे त्याला दुसऱ्यांदा सांगणे हे पालथ्या घड्यावर पाणी ओतणे असते. असे असूनही जर त्याला तू सांगायला गेलास तर तो जास्तच चेकाळतो आणि उलट वागतो. यावर सहनशीलतेने उपेक्षा करणे हाच एकमेव उत्तम उपाय असतो. यासाठी पाण्याला गुरु कर. पाण्याच्या प्रवाहात त्याला वाहून नेता येणार नाही असा त्याच्या ताकदीपेक्षा जास्त मोठा अडथळा जर आला तर पाणी त्याला वळसा घालून पुढे प्रवाह सुरू ठेवते. ते आपले काम करते, त्यातच रत असते. त्या अडथळ्यासाठी ते थांबत नाही की कोणाकडे काही तक्रार करत नाही. जेव्हा एखादा काही कृती करतो तेव्हा त्यामागे त्याचे पूर्वसंचित असते. तसेच यामुळे जेव्हा तुला त्याचा त्रास होतो तेव्हा त्यामागे तुझेही पूर्वसंचित असते. ते जर तू झुगारून देशील तर तुझे संचित तसेच शिल्लक राहील. यापेक्षा समाधानाने ते सहन कर आणि स्वतःच्याच संचितामधून मुक्त हो. त्यासाठी त्या दुसऱ्याचा उपयोग तुला झाला यासाठी त्याचे मनोमन आभार मान. ओम तत्सत त्वम असि.